सांगा सांगा आता आम्ही काय करू? कारण की माझ्या मुलांचा हा त्रास आता तुम्हा सर्वांचाच त्रास झाला आहे, कारण आपण सर्वजण एकच जातीचे आहोत ना. आणि होय, राहिला प्रश्न शिक्षा देण्याचा, तर खुशाल द्या ना आम्हाला. कोण थांबवत आहे, कोण मनाई करत आहे? हो, आम्ही तर तुमच्या कुटुंबाचा भाग आहोत, अरे तुमच्या जातीचा भाग आहोत. शेवटी निर्णय तुम्हा सर्वांचा. मेघनाथ बरोबर बोलत आहे. होय, आम्हा सर्वांना मिळून या दोघांच्या जखमेचा सूड घ्यायला पाहिजे. बाप घरी परत आलाय, पण अडचणी थोडीच कमी होतील भीमराव. जिजाबाई, जिजाबाई, जिजाबाई. एवढा राग चांगला नाही बाई. आणि मग लई वेळा जे होत आहे त्याला संकेत समजलं पाहिजे का बरोबर काय आहे. एकदा पळून कोरेगावला गेली होतीस ना, काय भेटलं तुला? शेवटी तू परत आलीस ना? वय आले परत म्या, कारण मला वाटलं होतं हे घर माझं आहे आणि तुम्ही माझे आहात. पण आता असं वाटतं का म्या विधवाच बरी होते. मला तुमच्यासोबत लगीन करायलाच नव्हतं पाहिजे, कारण जेव्हा नाती बनतात ना तेव्हा आशा तयार होतात. न लगीन झालं असतं, न नवरा असता, आणि ना माझं बायको बनण्याचं सपान परत जाग झालं असतं. सगळे सपान जाळून गेले माझे. नाही, जळून नाही गेले. तुमचं जे तुमच्या पोरासाठी प्रेम आहे ना, त्यानं दाबून चिरडून कुटून कुटून तुकडं झालीये त्याची. माझ्या स्वप्नाचं नरड घोटलं आहे. हे बघ जिजाबाई, आता नाही वाटत कम्या लय दिस जिता राहील. घाबरवत नाहीये, नाही तुला असंच बोलतोय. काय आहे ना जिजाबाई, आता जगण्याची इच्छाच कमी झालेली आहे. संघर्षाला झेलायची ताकद संपायला आलीये बघ. आता तर वाटतंय कुटुंबाची दोरी पोरांनी सांभाळावी, तर मग शांतपणे झोपून घेईन. अनुभवी जिजाबाई, मला बी वाटतंय जर का तू विधवा असतीस तर लय चांगलं झालं असतंय. म्या तुझ्या संग खूप अन्याय केलाय, आणि समध्यात मोठं पाप तर म्या तुला आई बनण्यापासून लांब ठेवलंय. त्याचं दुःख मला अजून बी आहे. आजवर
त्यासाठी परत एकदा माफी मागतो या. हे काय बोलत आहेस तुम्ही? थकलो आहे ग जिजाबाई, थकलो आहे. कबीर सीप समंद की रटे पियास पियास, समुदहि तिनका करी गिने स्वाति बूंद की आस, स्वाति बूंद की आस. भीमराव, भीमराव, नमस्कार. नमस्ते. तर भीमराव, तू काय निर्णय घेतलायस? बडोदा येणार की नाही? नाही जाणार. भीम बडोद्याला नाही जाणार. नाही, असं नाहीये. मी जाणार, परंतु जेव्हा बाबा पूर्णपणे तयार होतील तेव्हा. याच गोष्टीमुळे महाराजांनी एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? हे घे, वाचून दाखव. आमच्या असं ऐकण्यात आलंय की भीमचे वडील भीमला परदेशात पाठवू इच्छितात. तर 7 दिवसांमध्ये आम्हाला शिष्यवृत्तीच्या तिप्पट पैसे परत करून भीमला परदेशात शिकायला पाठवले तर आम्ही भीमला मुक्त करू. आणि जर पैसे परत नाही केले किंवा पैसे परत करून देखील भीम परदेशात नाही जाऊ शकला तर कोणत्याही परिस्थितीत भीमला बडोद्याला यावं लागेल. आणि जर कोणी थांबवलं तर तो कायद्याने गुन्हेगार ठरेल. आणि त्याला शिक्षा दिली जाईल. ठीक आहे, मी करीन ते. भीमला या करारातून मुक्त करण्यासाठी जेवढ्या बी अटी ठेवल्या आहेत त्या समध्या पुऱ्या करीन. बस तुम्ही जावा आता. ठीक आहे, आम्ही निघून जातो, परंतु एका आठवड्यानंतर आम्ही पुन्हा येऊ भीमरावाला घेऊन जायला किंवा त्याच्या परदेशी जाण्याच्या खुशीमध्ये लाडू वाटण्यासाठी. आणि महाराजांनी सांगितलं होतं तुम्हा सगळ्यांनी या गोष्टीची कल्पना द्यावी, म्हणून हे आम्ही सांगितलं. हे काय बोलत आहात तुम्ही बाबा? तुम्हाला अंदाज तरी आहे किती पैसे लागतील? किती बी लागू दे की एक संधी मिळाली आहे.
त्या संधीचा फायदा आपण काय बी झालं तरी उचलायचा. तुम्ही समजून घेण्याचा तरी प्रयत्न करा. एवढे जास्त पैसे आपण नाही जमवू शकत. खूप पैसे लागणार आहेत बाबा. तू आतमध्ये जा, मला जरा विचार करू दे का आपल्याला काय केलं पाहिजे ते. जा आतमध्ये जा. मीरा, आपण भीमला कुठल्या बी परिस्थितीमध्ये परदेशात शिकायला पाठवायचं. तुमच्यामधले किती लोक माझ्या संगी आहेत जी भीमला बडोद्याला जाण्याच्या बदल्यात परदेशात शिकायला पाठवू इच्छितात. कसं समजावणार बाबांना? कोण समजावणार? हे खूप पैसे आहेत रमा, नाही जमा होणार. आणि असा प्रयत्न करायची गरजच काय ज्याची शक्यताच कमी असेल. बाबा आहेत ते तुमचे, आणि तुम्ही आता जातीचं प्रत्येक एक बंधन तोडून आता संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचा मोठा विडा उचलला आहात. आता हे पण करू नये? अगं कसं करणार आहेत पण? वय पाहिलंयस त्यांचं, वृद्ध आहेत ते. कुठे काम शोधणार? कोण काम देणार? कसं काम करणार? आणि ही गोष्ट पण खरी आहे ना, जेवढे पैसे आपण सगळे पूर्ण वर्षभर काम करून सुद्धा कमवू नाही शकत, तेवढे पैसे ते एका आठवड्यात कसे जमा करणार आहेत? हा, मग जर पैसे जमवले नाहीत तर निघून जा बडोद्याला. पण आता जे बाबांना करायचं आहे ते त्यांना करू द्या ना. आणि मला वाटतं की आपण बाबांना साथ दिली पाहिजे. कशी देऊ शकतो मी साथ? जर मला माहिती आहे की ते करायला चाललेत ते अशक्य, तर कशी देऊ साथ? मी तर साथ देणार. आता तुम्हीच ठरवा की तुम्ही बाबांची साथ देणार की नाही देणार. कारण जेव्हा विजय निश्चित असतो तेव्हा लढायला मजा कमी येते, आणि जेव्हा हार निश्चित असते तेव्हा लढणं बहादुरी असते. तुम्ही लोक बी बोलत होता ना का म्या जो भीमला बडोद्याला न पाठवण्याचा निर्णय घेतला होता तो बरोबर आहे म्हणून. तर मग तुम्ही बी लोक माझी साथ द्या की आपण समधी मिळून काम करू, पैक कमवू आणि भीमला परदेशात शिकायला बी पाठवूया. भाऊ, भीम बडोद्याला जाईल तेच चांगलं आहे. कारण जर तो परदेशात गेला ना तर मग बॅरिस्टर बाबूत बनून जाईल, आणि मग आपल्याला काडीची बी इज्जत देणार नाही. रामजी, तुम्ही तुमचं बघून घ्या. शेवटी हा तुमच्या घरातला विषय आहे. तुमचा मुलगा विदेशात जाऊ दे न जाऊ दे त्याने आम्हाला काय फरक पडतो? रामजी भाऊ, कोणी तुमची साथ दिली किंवा नाही दिलं, पण आम्ही समधी तुमच्या संग आहोत. मी पण तुमच्या सोबत आहे. बाबा, मी देखील तुमच्या सोबत आहे. घ्या, म्हणजे याला बडोद्याला जायचंच नव्हतं. अरे मग एवढं नाटकच का केलंस? मी फक्त बाबांच्या ह्या लढाईमध्ये त्यांच्या सोबत आहे. बाकी ज्यांना जे समजायचंय ते समजू शकता. चला बाबा, काम शोधायला जाऊया.
कुठे चालला आहेस रामजी? अरे एवढी पण काय घाई आहे? तुम्ही सर्वजण मिळून सुद्धा एका आठवड्यामध्ये 5 रुपये देखील कमवू नाही शकणार. मला पण बघायचं आहे रामजी, कसे पाठवणार तो भीमरावला परदेशात. उभ्या उभ्यानं बघताय काय? वा पुढे आणि प्रयत्न करा पैसे कमवायचा. प्रयत्न तर आम्ही करणारच, पण मेघनाथजी, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय? हेच की तुम्ही हितेश काका, जोकू काका, जनार्दन काका, तुम्ही सगळी एकसारखी आहात. ए, धाडस कसे झाले तुझे? तुझ्या चाळीतल्या लोकांशी माझी तुलना करण्याची. अरे कुठे आहात तुम्ही लोक? अरे कुठे आम्ही? पूर्ण ऐकून तर घ्या आधी. खर तर माझा नवरा जेव्हा बडोद्याला जात होता तेव्हा बाबांनी त्यांना थांबवलं होतं, आणि तेव्हा तुम्ही पण पैसे दिले होते ना बाबांना, की ते पैसे महाराजांना द्यावे आणि माझा नवरा बडोद्याला जाऊ नये. आणि हे हितेश काका आणि जोकू काका या समध्यांनी साथ दिली होती यांना. म्हणजे तुम्ही समधे माझा नवरा बडोद्याला जातो याच्या विरुद्ध होतात. आता तर तुम्ही विदेशात जाण्याच्या पण विरुद्ध आहात. म्हणजे तुम्ही सहमत आहात बडोदा जाण्यासाठी. मग समधे एकसारखे झालात ना? विचित्र गोष्ट नाही का? तुमच्या समध्यांचा सिद्धांतच नाहीये. ज्या लोकांच्या आयुष्यात सिद्धांत असतो ते लोक बरोबर काय आणि चूक काय बरोबर ठरवतात. पण तुम्ही समधे, तुम्ही तर याच्यावरून ठरवता की माझ्या नवऱ्यासोबत जास्तीत जास्त वाईट कसं व्हावं. म्हणजे भीमभाऊच्या आयुष्यात पुढं काय होणार आहे यावर तुम्ही ठरवणार की तुम्हा लोकांना पुढं काय करायचंय. म्हणजे भीमभाऊ तुम्हा समतांचं आयुष्य ठरवतात. तुम्हा सर्वांना काय वाटतं? तुमचा हा मूर्खपणा ऐकून आम्ही लज्जास्पद होऊन मार्गातून बाहेर पडू? या चुकीच्या समजुतीत राहू नका. आता मूर्खासारखे बोलायला किंवा ऐकायला वेळ नाहीये माझ्याकडे. आता आम्ही सर्वजण मिळून तुमच्यापैकी कोणाला सुद्धा 5 रुपये देखील कमवू देणार नाही. मग काहीही करा तुम्ही लोक, भले तुम्ही स्वतःचा रक्त का विकेनात. ठीक आहे, तर आम्ही बी बघतो का पुढे काय होतंय. चला. हे बघ जिजाबाई, आता नाही वाटत का म्या
लय दिस जिता राहीन. असं का बोलत असतील ते? काय खरंच त्यांची जगण्याची इच्छा कमी झाली असं? नाही, असं नाही होऊ शकत. आणि मला बी असं बोलायला नव्हतं पाहिजे.